नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवे आहे। महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा ठेवणारे गुजराती नको। खरात सारखी प्रकरण राजकारणाच्या सोयीप्रमाणेच बाहेर येतात। राज ठाकरेंची टीका। गोकुळमधील सर्व भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड करणार या लढ्यात माझ्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीस आणि संपूर्ण भाजप। मंत्री हसन मुश्रीफ गोकुळमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजप विरोधात वापरतायत। आमदार शिवाजी पाटलांचे गंभीर आरोप। अमरावती प्रकरणात कोचिंग क्लासेस कनेक्शन। कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पीडित मुली आरोपीच्या संपर्कात। भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा। कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यांच्या मालकांना चौकशीसाठी बोलवा, अनिल बोंडेंची मागणी। अमरावती प्रकरणात 180 पीडितांनी मिळून आरोपीला फाशी दिली पाहिजे। ही केस कोर्टात चालवू नका, यासाठी कायदा नसला पाहिजे। मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची घेतली भेट। अवकाळीमुळे झालेलं नुकसान भरपाईसाठी सरकारनं आर्थिक मदत करावी या संदर्भात राजू शेट्टींनी सपकाळांशी चर्चा केल्याची माहिती। बीड नगरपालिका प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। खड्ड्यात डागडुजी म्हणून खडीचा वापर, यामुळे आतापर्यंत 150 दुचाकी स्वार घसरून पडले। जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बीड पालिकेसमोर आंदोलन। परभणीच्या पडेगावमध्ये अहिल्यादेवीचा पुतळा अवैध पद्धतीने मांडल्याचा आरोप करत पुतळा कपड्यानं झाकण्यात आल्यानं गावात तणावाचं वातावरण। पुण्याच्या खेडमध्येही भोंदू भक्तांकडून चेडा भूत आणि करणीच्या नावाखाली अघोरी पूजेचा प्रयत्न। या प्रकरणी किसन तळपे आणि कारोटे या भक्तांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल। नांदेडच्या देगलूर नाका परिसरात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू। शाळेतून घरी जाताना एका खड्ड्यात पोहण्यासाठी उतरल्यानं घडली दुर्घटना। यवतमाळ ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकमधील उतार खाक। आगीमुळे मोठं नुकसान, जीवितहानी नाही। आणि ती काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सर्वांच्या पाठी बातम्या, सर्वांच्या सर्वांसाठी।